बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक श्री रवींद्र रेखा गुरव लिखित कादंबरी बेदुने शून्य. प्रकरण 26. अभ्यासिकेसाठी पोरं आलेली. अचानक वातावरण ढगाळी झालेलं. थंडी वाजायला लागलेली. 10वीची अभ्यासिका सुरू झालेली. सकाळची 7:30ची वेळ. थंडीचा महिना. कडाक्याची थंडी पार हाडापर्यंत पोचलेली. कांबळे सरांची ड्युटी होती. त्यांनी 10वीच्या मुलींना शाळेसमोरच्या मोकळ्या जागेत अभ्यासाला बसवलं. एका बाजूला मुलं, एका बाजूला मुली. पोती अंतरून अंतर ठेवून बसली होती. कोण झाडाखाली, कोण बांधाच्या कडेला. ज्याला जी जागा सोयीची वाटते तशी बैठक. थंडीबरोबर लढण्यासाठी प्रत्येकाने स्वेटर घातलेलं. पोरांचं दातावर दात आपटत होतं. त्यात सकाळचा गार वारं अंगाला झोंबत होतं. पोरं अंग आकडून वाचत बसलेली. कांबळे सरांच्या बरोबर आज यशवंत आलेला. यशवंतानं शाळेच्या दारात धग केलेला. झाडाखालची वाळलेली पानं, निलगिरीच्या कानग्या, पोरांनी टाकलेल्या कागदांचा कचरा, असं काय काय त्यानं त्यात टाकलं. कांबळे सर धग शेकायला लागले. अंग गरम व्हायला लागलं. यशवंतासोबत होताच. सर, काल कुठे गेलता? यशवंताचा पट्टा सुरू झाला. काल जरा काम होतं. तरी गौतम सर म्हणाल ते कांबळे सर आज कसे आले नाहीत म्हणून. मग कुठं दौरा होता म्हणायचा? काय सासरवाडला गेलता कोंबडा खायला? कुठली सासरवाडीने काय? यादव, जरा चहा कर जा. कांबळे सरांनी यशवंताला कटवलं. यशवंतानं एकदा खणायला सुरुवात केली तो थांबायचा नाही. पार इतिहास त्याला सांगावा लागायचा. त्यांना हे माहीत होतं. त्यांचा चर्चा करण्याचा मूड नव्हता. यशवंता चहा करायला गेला. कांबळे सर विचारात मग्न. त्यांचं कशात लक्ष लागत नव्हतं. धग विजत यायचा. ते त्यात कानग्या टाकायचे. पोरं पुस्तकात डोकं खुपसून बसलेली. एखादा पाठीवर गणित सोडवतेला. काही जण गप्पा मारत होते. त्यांना कशाची जाणीव नव्हती. तोवर यशवंता चहा घेऊन आला. चहा थंड होईपर्यंत प्यायची त्यांची सवय. पण त्यांनी आज लवकर चहा टोपला. आज गप्पा मारणे त्यांच्या जीवावर आलेलं. रिकामा कप घेऊन यशवंता गेला. जाता जाताच, कांबळे सर, तब्येत बरोबर नाही वाटते तुमची, असं विचारून सवयीनुसार त्याने अंदाज घेतला. धग विझला. ऊन पडायला लागलेलं. आज पोरांना वर्गात घेतलेच नाही. त्यांचा मूड नव्हता. हातातल्या काठीने विजलेल्या धगात ते रेघोट्या ओढत होते. कालचा प्रसंग त्यांच्या डोळ्यांपुढे थया थया नाचायला लागलेला. लायकीनं राहायचं, हे शब्द उकळलेल्या तेलागत त्यांच्या कानावर आदळत होते. सर, आम्ही जेवायला जाऊ, आमचे डबा आल्यात. सर, आहो सर. हां हां, काय रे? पोरं विचारल्यात आम्ही जेवायला जाऊ का म्हणून. हा, जावा जावा, जेवा आणि प्रार्थनेला परत या. ते आपल्या विश्वातून बाहेर आले. 10वीची मुलं अभ्यासिकेला सकाळी यायची. शाळेला येताना 8वी 9वीची मुलं आपापल्या गावातील मुलांचे डबे आणायची. दप्तर वर्गात ठेवून मुलं आंब्याच्या झाडाखाली जेवायला गेली. मुली वर्गातच जेवायला बसल्या. आज कांबळे सरांचं मुलांच्याकडे लक्षच नव्हतं. त्यांनी अभ्यासिकेला काहीच शिकवलं नाही. नुसताच अभ्यास करायला लावला. दुपारचं जेवण झालं. कुंभार सर, गौतम, कांबळे सर लघवीसाठी म्हणून बाहेर पडले. झाडाबोळी आल्यावर डोळ्यात पाणी आणून जिल्हा परिषदेमधलं रामायण कांबळे सरांनी सांगितलं. सकाळपासून काहीच बोलला नाहीत. आज कशात लक्षच लागणार झाले. तुम्हाला सांगावं तर बाकीचे सगळे तिथंच होते.
तुम्हाला माहीतच आहे संस्थापकांच्या ताटाखालची मांजरं ती. आईच्यानं सांगतो, मी आल्याबरोबर संभाजीला म्हणालतो कांबळे सरांचा मूळ काय ठीक दिसत नाही म्हणून. आणि त्यांना कळायचं राहतंय होय. माने सरांनी कधीच चटणी मीठ लावून सांगितलं असेल त्यांना. पाटील सर, काय करायचं मला समजेन असं झाले. हे बघा, तुम्ही घाबरू नका, शांतपणे विचार करा, मग निर्णय घ्या. तेवढ्यात यशवंत व संभाजी तिथे आले. काय झालं हो? आल्याच यशवंतानं विचारलं. तानाजी दादा कांबळे सरांच्याकडे फरकाचे 2 लाख रुपये मागाल्यात. काल जिल्हा परिषदेत माने सर, कडव आणि तानाजी दादा सगळे जमलेले. ह्या मान्यानं आई घातली म्हणायची, तरीच ते कडव एवढं मघापासून खिदळालंय. यशवंता गप, वाईट का बोलू नकोस. त्याच्या आईनं काय केलंय? तुम्ही काय करायचं ठरवलंय मग? माझं तर डोकं भिन्न झालंय, मला कायच कळना झालंय. मला तर वाटतं या लोकांना शूटच करायला पाहिजे. 2 लाख काय छोटी रक्कम नाही. आता जर तुम्ही माघार घेतली तर ते तुमच्या डोक्यावर बसतील. तुम्ही एकदाच धाडस दाखवा, आम्ही तुमच्यासोबत आहोतच. आणि तुम्ही नोकरीचा विचार करू नका. तुम्हाला ते काढून टाकू शकत नाहीत. तसं जर असतं तर त्यांनी मला कधीच काढलं असतं. मी तर त्यांच्या डोळ्यातच खुपतोय. तुम्हाला मी सांगाय नाही, माझ्या पुढ्यातच ते तुम्हाला वाईट बोलत होते, तुमचा नाद करू नका म्हणत होते. माझी काळजी करू नका, तुम्ही धाडस दाखवा. या भागातील लोक आपल्याच बाजूने उभे राहतील. शाळेत जीव तोडून कोण राबतंय आणि कोण नाही लोकांना सगळं माहीत आहे. आणि आता तानाजी दादा त्यांच्या वागण्यामुळे लोकांच्या नजरेत उतरलाय. तेच मी सांगत होतो. कुठं हैबती तात्यासारखा देव माणूस आणि कुठं हे वाघाच्या पोटाला कोल्ह जन्माला आलंय. यशवंता, कोल्हा नव्ह, लांडगा लांडगा म्हण. तुमच्या म्हणण्यात तथ्य आहे. आता तर सकाळपासून पिऊन असते. बरोबर आहे यशवंताचं. आमच्या गावची लोक असतात त्यांच्याबरोबर, त्यांनीच मला सांगितलंय. एवढंच नाही, यशवंत हळू आवाजात अंदाज घेत सांगू लागला, त्याला ह्याचा बी दाडगा नाद आहे. त्यानं अंगठ्याजवळचं बोट नाकाला घासलं. सर, तुम्हाला पटणार नाही, शहरात त्यानं बाई ठेवली आहे. तिच्यावर घर धुवून घालतोय का नाही ते बघा. आणि गावात काय कमी आहेत? बरं जाऊ दे, त्याच्या मरणानं तो मरेल. कांबळे सर, तुम्ही ठाम राहा, काळजी करू नका. काही झालं तरी पैसे द्यायचे नाहीत. आम्ही तुमच्याबरोबर आहोत. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. गौतमच्या बोलण्याला कुंभार सरांनी दुजोरा दिला. म्हातारी मेल्याचं दुःख नाही हो, काळ जो कावाय नको. होय, बराबर आहे. सगळ्यांच्या पाठिंब्यानं कांबळे सरांना हुशार वाटायला लागलं. त्यांनी मनाशी पक्का निर्धार केला. बेलची वेळ झाल्यानं संभा बेल द्यायला गेला. बाकीचे लघवीला गेले. सर, ह्या तानाजी दादाची लंगोटी फेडल्याशिवाय गप्प बसायचं नाही बघा. यशवंता, लंगोटी फेडून काय बघतोस? तू त्याचं बघण्यापरास रेड्याची धार काढलेली बरी. सगळेच हसायला लागले. कांबळे सरांना हसू आवरलं नाही. गौतम सर, रविवारी बँकेच्या मीटिंगला जायचं आहे. कदम सरांचा फोन आलेला. यावेळी जाऊयाच. कांबळे सर, तुम्ही येणार काय? बघूया जमलं तर. जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात उत्साहाला उधाण आलेलं. जिल्ह्यातील माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेचे सभासद होते. मुख्य शाखा जिल्ह्याच्या ठिकाणी होती, तर अपवाद वगळता प्रत्येक तालुक्याला उपशाखा होती. अर्ज करताच मोठ्यात मोठी कर्जाची रक्कम 8 दिवसात हातात पडायची. आकस्मिक कर्जाची रक्कम तर 2 तासात मिळायची. जमीनदाराच्या सहीबरोबर मुख्याध्यापकाची सही झाली की काम फत्ते.
कुणाच्या नाकदुऱ्या काढायची गरज नसायची. कागदाचा ढीग गोळा करायची गरज नव्हती. मॅनेजरच्या पाया पडायची गरज नव्हती. कर्जाचा हप्ता पगारातून आपोआप कट व्हायचा. अडीअडचणीला एखादा हप्ता नाही पाठवला तरी चालायचं. दिवाळीला बोनस म्हणून 5 लिटर गोडं तेल मिळायचं. त्याचबरोबर दिवाळी सुगंधी व्हायला उठणं साबण होतच. त्यामुळे पतसंस्था सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. 100% वसुली हे पतसंस्थेचे वैशिष्ट्य. पगारातूनच हप्ता कट होत असल्यानं कर्ज बुडायचा 0% धोका. कर्ज बुडव्या सभासदांमुळे आजूबाजूच्या पतसंस्था मोडीत निघालेल्या. राजकारण्यांनी आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी त्यांची मुळच खाल्लेली. त्यांच्या नव्या गाड्या रस्त्याने फिरत होत्या. संचालक त्यांच्या बरोबरीनं होते. त्या पार्श्वभूमीवर ही शिक्षकांची पतसंस्था तेजीत चाललेली. व्याजदरही चांगला मिळत होता. त्यामुळे ठेवीदारांची रांग लागलेली असायची. अलीकडे मात्र हे चित्र पुसट होत चाललेलं. त्याला कारण गेल्या 10 वर्षांचा कारभार. गेली 10 वर्षे छत्रपती आघाडीच्या पतसंस्थेवर सत्ता होती. सुरुवातीला पतसंस्थेच्या विकासाचा वेग राखायचा प्रयत्न झाला. पण काळ पुढे सरकला तसं संचालकांच्या मनाला धुमारे फुटले. हळूहळू त्यांच्या पायात चप्पलच्या जागी उडल्यांची बुटं आली. 10 फुटापर्यंत त्यांच्या अंगाचा घमघमाट जाणवायला लागला. त्यांचा जसा विकास झाला तशी पतसंस्थेची पानगळीतल्या झाडागत अवस्था झाली. सोपान चौगले हा छत्रपती आघाडीचा नेता, मोठा बोलका पंडित. प्रत्येक पाऊल जपून टाकायचा. छत्रपती शिवरायांचं नाव त्यानं आपल्या आघाडीला जाणीवपूर्वकच दिलेलं. शिवरायांच्या नावाची ताकद त्याला ठाऊक होती. त्याचा त्याला फायदाही झालेला. शिवरायांच्या नावाचा वापर करून त्यांचे विचार पायदळी तुडवणारे धूर्त राजकारणी त्यांना आजूबाजूला पाहिले होते. धूर्तपणा त्याच्या जन्मजात अंगी मुरलेला. बोलून गाबन करण्याची कला त्याच्याकडून शिकावी. पहिली 5 वर्षे सोपान चौगले चेअरमन होता. त्यानंतर त्यानं धोरण बदललं. गेल्या 5 वर्षात त्यानं 5 चेअरमन केलेले. आताही आपल्या काखेतल्या महावीर पाटलाला चेअरमनपदी बसवलेलं. महावीर पाटील नावाला चेअरमन. खरी किल्ली सोपान चौगलेच्याच हातात. सगळ्या संचालकांना हे माहीत होतं. पण त्यांच्या तोंडाला आधीच त्यानं मधाचं बोट लावलेलं. ते सगळे क्षुधाशांती झाल्यामुळे थंडगार असायचे. याला अपवाद परिवर्तन पॅनेलचे प्रमुख रमेश कदम सर. परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून गेली 10 वर्षे ते सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढत होते. गेल्या वेळी ते एकटेच निवडून आलेले. गेल्या 5 वर्षात चुकीवर बोट ठेवायचं काम त्यांनी केलेलं. डोळ्यात तेल घालून ते पतसंस्थेच्या कारभारावर लक्ष ठेवायचे. ते नसते तर सोपान चौगलेनं पतसंस्थाच विकायला काढली असती. रमेश कदमामुळे संस्थेतला आदर्श कारभार सभासदांच्या पर्यंत पोहोचलेला. 4 आण्याची कोंबडी आणि 12 आण्याचा मसाला असा सगळा प्रकार. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत 3 पॅनल होती. सोपान चौगलेची छत्रपती विकास आघाडी, रमेश कदम सरांची परिवर्तन आघाडी आणि प्राध्यापक विक्रम देसाईंची शिक्षक विकास संघटना. त्यात बाजी मारली जी छत्रपती आघाडीनं. सोपान चौगलेनं 12 जागा जिंकल्या. प्राध्यापक विक्रम देसाईंच्या शिक्षक विकास संघटनेनं 4 जागा जिंकल्या. रमेश कदम मात्र एकटेच निवडून आलेले. महिनाभर सोपान चौगलेवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारा प्राध्यापक विक्रम देसाई नंतर त्यांच्याच कळपात शिरलेला. त्यानं व्हाईस चेअरमन पद पदरात पाडून घेतलेलं. रमेश कदम सर मात्र गेली 5 वर्षे एकटेच अभिमन्यूसारखे लढत होते. त्यावेळी मात्र 2च पॅनल रिंगणात होते. सोपान चौगले, प्राध्यापक विक्रम देसाईंची छत्रपती शिक्षक विकास आघाडी आणि पतसंस्था वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या रमेश कदम सरांची पुरोगामी परिवर्तन आघाडी. निवडणूक लागल्यानंतर मुलांना शिकवताना घसा बसणाऱ्या शिक्षकांनाही कंठ फुटू लागले. मुख्याध्यापकांच्या गांडीनं हागणाऱ्या काही वाचाळ शिपायांतील खबरे जागे झाले. प्रचाराला सुरुवात झालेली. शाळा राम भरोसे सोडून काही शिक्षक, मुख्याध्यापक, स्वयंघोषित शिक्षक, नेते प्रचाराला बाहेर पडले. 4 चाकीतून फिरायचं, शाळांना भेटी द्यायच्या, सभासदांना भेटायचं, सोबत चहा नाश्त्याची सरबराई असायची. रात्री थकवा घालायला खायची प्यायची स्वतंत्र व्यवस्था वेगळीच. याला काही शिक्षक, मुख्याध्यापक अपवाद होते. ते घरातूनच जेवून यायचे. जादा तास घेऊनच शाळेतून बाहेर पडायचे. संध्याकाळी हॉटेलवर न जाता थेट घरी जायचे. काही सभासद मात्र शांत होते. ते आपली शाळा धरून राहायचे.
कुणाला तरी मतदान टाकून रिकामं व्हायचे. कोण निवडून आलं तरी काय आमचं घर चालवणार आहे? कर्ज काय मिळायचं तसं मिळतेच की, अशी धारणा. काही जण कोण किती देतंय त्याच्या दुमावर, काही तर कुणाच्या गाडीतनं मतदानाला जायचं याचं पक्कं गणित डोक्यात मांडून बसलेले. काही सभासद मात्र स्वखर्चाने जाऊन मतदान टाकणारे होते. आपल्या हितापेक्षा पतसंस्थेचे हित कशात आहे हे त्यांना पक्क ठाऊक होतं. अशांची संख्या मात्र नगण्यच होती. अशा वृत्ती प्रवृत्तीमुळे निवडणुकीचा रंग गडद होत चाललेला. शनिवार होता. सकाळची शाळा, मधली सुट्टी झालेली. थंडी विरून ऊन तापायला लागलेलं. शालेय पोषण आहार शिजलेला. आज फक्त तांदळाची खिचडी. त्यामुळे शेवंतानं आपलं काम आटपलेलं. ती पोरं जेवायची वाट बघत बसलेली. पोरं जेवली की गडबडीत भांडी विसरून तिला सटकायचं होतं. अलीकडे ती फार वेळ शाळेत थांबायचीच नाही. पहिल्यासारखी मुख्याध्यापकाच्या केबिनमध्ये फारशी जायची नाही. बोलणंही जेवढ्याच तेवढं. मागच्या प्रकरणापासून गौतमच्या पुढ्यात येण्याचं ती टाळायची. चुकून आलीच तर कानाडोळा करून पुढे जायची. तोंड देखील बोलायची. गौतमी काहीच घडलं नसल्यागत तिच्याशी वागायचा. कुंभार सरांना मात्र तिचा राग यायचा. हिच्यामुळंच गौतम सराकडचा शालेय पोषण आहार मुख्याध्यापकाने काढलाय हे ते जाणून होते. म्हणून मुद्दामच ते कधीतरी तिच्या पुढ्यात मुख्याध्यापकाचा विषय काढायचे. तिला लाजवायचे. पण शेवंता बनेल होती. दात काढून हसायची. तेवढ्यातच विषय बदलायचे. क्षणात सती सावित्रीच्या भूमिकेत शिरायची. ऑफिसमध्ये मुख्याध्यापक माने सर, क्लार्क संजय कडव खुर्च्याजवळ ओढून बसलेले. काहीतरी तोंडातल्या तोंडात कुचूकुचू बोलत होते. सुभाष मोरे त्यांच्याजवळ उभा होता. उजवा कान ओढत खाली वाकून डावा कान त्यांच्या तोंडाजवळ नेत होता. कुंभार सर, गौतम स्टाफ रूममध्ये गप्पा मारत बसले. कांबळे सर, सूर्यवंशी सर लघवीला गेलेले. गमतोळ्या यशवंता, संभाजी बाहेर 8वीच्या मुलांना जेवाय वाढत होते. तेवढ्याच मुख्याध्यापक क्लार्क कडव गडबडने ऑफिसमधून बाहेर गेले. सुभाष मोरे त्यांचे शेपूट धरत मागोमाग. सगळ्यांचंच लक्ष बाहेर गेलं. रस्त्यावर एक नवी 4 चाकी गाडी थांबलेली. गाडीतनं 7-8 जण खाली उतरले. ड्रायव्हरनं गाडी रस्त्यावरून बाजूला झाडाखाली घेतली. ते सगळे शाळेकडेच येत होते. पांढरे शुभ्र पुढारी कपडे, डोळ्यावर गॉगल, पायात उंची बूट घातलेली व्यक्ती पुढे. बाकीचे त्यांच्या मागोमाग, हातात कसला तरी कागद. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.